निश्चितपणे मोकळा झाला नाही. अजूनही त्याच्यावर सर्क्युलर निघाला नाही. मी अजूनही विचार करतो, मी कालच कागदपत्र गोळा केले की त्याच्यावर देखील या राज्य सरकारच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी एक लक्षवेधी टाकून त्याच्यावर सुद्धा सरकारला बोलतं करून घ्यायचं की आम्ही कधी हा बॅन उठवणार आहे, त्या संदर्भात सुद्धा माझा विचार चालू आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे भविष्यामध्ये होतील. पिंपळगाव रोटाकरांनी दीड वर्षाने कार्यक्रम घेतला पण चांगला आहे. मला भगवानराव 250 मताने आपण पाठीमागे होतो इथं माझ्या निवडणुकीमध्ये. सगळ्या मतांची आकडेवारी प्रत्येक गावाची माझ्याकडे आहे. आता बाबा शेट्टी सांगितलं आमच्या गावात एकही काम नाही केलं. त्यांनी 600 मताचा लीड दिला तरी नाराजी आहे. सुरुवातीला म्हणजे जेडपीला, पण जेडपीत मग जेडपी होतो त्यावेळेस तिथून नंतर कोट्यावधी रुपयाची कामं केली आणि मी कामं करून मला पत्र नाही दिले. ज्याने नाही काय केलं त्याला मतं दिली. मग केली ना, त्याच्याबद्दल कुठं काय मदत केली त्यावेळेस मदतीचा तुम्हाला हे पण केलं, मोबदला पण दिला. आणि आता जो मी मदत तुम्हाला केली, आता जे आपण 1.5 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन केलं, आता माझी निवडणूक नाही आहे पण माझ्या सहकार्याची निवडणूक आहे. आणि म्हणून आता काय चुका करू नका, त्या चुका दुरुस्त करा. आणि दुसरी महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल, ही जे कामाची तुम्ही एवढी जी यादी दिली, ही यादी तुम्ही बोलून बंद करीना सगळं वाचली सगळी. आणखी बरेच निवेदन आले पण मी या सगळ्याला ग्रामपंचायतच्या निवडणुकीपर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मी तुम्हाला देणार नाही. एक माझं ऐकून घ्या. सगळं मला आजपर्यंत आमदार झाल्यानंतर ज्या काही अडचणी काम करताना आल्या विकास कामाच्या बाबतीमध्ये, जिथं जिथं ग्रामपंचायत या माझ्या विचाराच्या विरोधात होत्या त्या ठिकाणी निधी देऊन सुद्धा अनेक कटकटी त्या ठिकाणी निर्माण केल्या गेल्या. सत्ता ज्या बाजूनं आहे त्या बाजूनं ग्रामपंचायत जर असली तर काम करायला सोयीचं जातं. आणि म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, जर माझ्याकडून तुम्हाला कामाची अपेक्षा असेल, मग माझ्याकडून जर या गावाचा विकास करून घ्यायचा असेल, 15 लक्ष सभा मंडपाला दिले, तुमच्या सभा मंडपाला लागतात 60 लाख रुपये, 45 लाख रुपये, अजून 30 लाख रुपये तुम्हाला द्यायचे. तुम्ही ग्रामपंचायत ताब्यात दिली तर 30 लाख द्यायचे, नाही तर 30 रुपये सुद्धा देणार नाही. स्पष्ट सांगतो, माझं आपलं स्पष्ट काम आहे. रोग बायको तुम्ही आज 250चा लीड दिला, दुसऱ्याला लीड दिला तरी देखील मी तुम्हाला आता, कारण शेवटी मी आता आमदार झालो, मी सगळ्या जनतेचा झालो. आणि म्हणून मी स्पष्टपणे ही गोष्ट सांगितलेली आहे की मी जो अनुभव वर्षातला घेतला आहे त्या वर्षातल्या अनुभवाचा हा परिपाक आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की माझी जी टर्म आहे त्या टर्ममध्ये ज्या ज्या गावामधले सरपंच माझ्या विचारात येतील त्या गावांना झुकतमाप शब्द हे जाहीरपणे सांगायला सुद्धा काय हरकत नाही. हे छापलं तरी चालेल, म्हणजे माझा लोड कमी होईल. वेळ कमी येईल आणि प्रत्येक गावातून लोंढे कामं घेऊन चालतायत. निदान कमीत कमी हे त्यांना कळू द्या ना, काम घेऊन जाते पण आपल्यावर जबाबदारी, आपल्या गावातली सत्ता आपल्या विचाराची आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि म्हणून ह्या पिंपळगावचं सांगितलं असं समजू नका तुम्ही, प्रत्येक गावात ही गोष्ट सांगते. आणि सत्ता सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत एक सलग सत्ता जर असली तर कुठल्या ना कुठल्या विभागातून आपल्या गावाचा विकास निश्चितपणे करता येतो. आणि म्हणून मी तुम्हाला हे आवर्जून सांगतो. ही जी कामं आहेत ती कामं नक्कीच भविष्यामध्ये मी करेल. फक्त तुम्ही मला हा रिझल्ट या ठिकाणी दिला पाहिजे. कोणती निवडणूक आधी होऊ द्या, ग्रामपंचायतच्या होत्या आधी, नाहीतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होत्या, दोन्ही निवडणुकांच्यामध्ये तुम्ही आमच्या विचाराच्या माणसांच्या बरोबर खंबीरपणे उभं राहिलात तर 100% तुमची सगळी कामं तुम्ही माझ्या आमदारकीच्या कालावधी जोपर्यंत आहे तोपर्यंत मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. व्यक्तिशः प्रत्येक कामाच्या बाबतीत बोलण्यापेक्षा सगळीच कामं तुम्ही जे निवेदनं दिली ती सगळी मार्गी आपण 100% लावू. एखाद्या अर्ध्याला काही अडचण आली तर तेही तुम्हाला निश्चितपणे सांगेल. पण
मी एकदा करतो म्हटलं तर आम्ही करणार, नाही म्हटलं तर स्पष्टपणे नाही म्हणून सांगतो. आणि जे बाकीच्यांची जी पद्धती आपण सोडून द्या. आता आपण नारळ फोडले, आता कामच चालू झालं पाहिजे. नारळ फोडले काम चालू नाही झालं ही भानगड आपल्याला चालत नाही. जसं विजय आवटे म्हणायचे तुम्ही भाषणामध्ये माझे आमदार, तशीच पद्धत आपली सुद्धा आहे. आणि त्यांच्याबरोबर बाकी सगळ्यांच्याबरोबर काम केल्यामुळे तो स्वभाव माझा पण झालेला आहे. नशीब काही नाही झालं, माणसं तोडायचं नाही झालं, माणसं जोडायचा स्वभाव आहे माझा. मला तुम्हालाही माहिती आहे की मला फोनची आवश्यकता नाही, विचारून तुमच्याकडे येऊन काय असं नाही. डायरेक्ट मला सकाळी तुम्हाला यायला टाईम उशीर झाला म्हणजे 5-25 जण येऊन बसले होते घरामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून. काही फोन नाही, काय नाही. त्याच्यामुळं जो माणूस येईल त्याला अटेंड करायचं काम मी सातत्यानं करतो. अद्ययावत असं कारगलमध्ये मी संपर्क कार्यालय केलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच जणांनी पाहिलेलं आहे. तिथं 4 लोकांचा स्टाफ माझा तिथं आहे. मी असलो नसलो तरी तुमचं कोर्टात काम असो, कचेरीत असो, पोलीस स्टेशनला असो, तिथं माणसं सातत्यानं माझे काम करायला उपलब्ध आहेत. मी तर असं ठरवतो की माझ्याच ऑफिसमधून हे जे काही लाभाचे होतं तुमच्या आता कामगारांचं कोणतरी आणून ठेवलं इथं, तुम्ही कामगारांचं द्या, कामगारांच्या नोंदी, बाकी सगळे जे शेतूमध्ये काही कामं चालतात ते सुद्धा कामं रुपयात तुमच्या धंद्यावर आहे. तुमचं जर लायसन तुम्हाला आहे तर ज्यांना पडाला माझ्या संपर्क कार्यालयातून करायचे काम ते करायचे त्यांना ती संधीसुद्धा उपलब्ध करून देणार आहे. त्याचं मी ते काही दिवसामध्ये आता त्या ठिकाणी सुरू करणार आहे. आणि ज्या काही सेवा लागतील त्या सगळ्या सेवा आपल्या कार्यालयातून त्या ठिकाणी लोकांना मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन, एक खुर्चीवर असं नियोजन देखील भविष्यामध्ये आपण करणार आहे. मोठी जागा आहे, कॉम्प्युटर अजूनही 4 ठेवले, अजून 4 माणसं बसवली काय कळत नाही. लोक बाहेर बोलून 3,000 रुपये 5,000 कमी व्हावी म्हणून खऱ्या अर्थानं हा सुद्धा विचार मी करतोय. त्याला तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. निवेदनं दिलेली आहे तुम्ही, निवेदनं मी जपून ठेवीन, परंतु मी सांगितलं त्या अटीवर ती पूर्ण करेन एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. 1.5 वर्षांनी का होईल पण अतिशय नेटनेटका कार्यक्रम आपण सगळ्यांनी केला. आमचे सगळे गटातले सगळे सहकारी या ठिकाणी आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं हा किल्ला लढवला, त्यांचं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे.